उठणं, बसणं, चालणं या हालचाली करताना सुद्धा पाठी ठणाणून दुखत असतं. तर अशा वेळेस आपल्याला काहीच करणं नकोसं वाटतं. कुठल्याही विषयात, कुठल्याही कामात मन रमत नाही. तर खूप साधा आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे योगासनांमधले काही महत्त्वाचे स्ट्रेचेस. दोन्ही पाय अगदी आरामात उचला. एकत्र उचलू नका नाहीतर कमरेवरती जास्त ताण येईल. पाय पूर्ण सरळ करू नका, पूर्ण वाकवू नका. फक्त हाताने पायांना पकडा आणि अलगद हळूहळू खेचत चला. आपल्या कमरेच्या वरती असणाऱ्या स्नायूंना ताण मिळत जाईल. तो ताण तुम्हाला जितका वाढवता येतोय तितका वाढवा. हे जमलं की तुम्ही हातांनी अँकल्सना पकडा आणि तुम्हाला जमेल तसं पाय सरळ करत चला. फक्त काय, पाय सरळ केल्यानंतर गुडघ्यांच्या मागचा ताण जास्त वाढतो आणि कमरेचा ताण कमी होतो. म्हणून सुरुवातीला पाय नाही सरळ करायचे. पाय जरा गुडघ्यातून असे वाकवून ठेवा. दोन्ही हात पुढे. फक्त तुम्हाला खाली नाही वाकायचं, समोर वाकायचं. मग हळूहळू पाय सरळ करूया. इथेही तसंच, पाय सरळ केले तर पटकन पायांच्या मागे ताण येईल. तो ताण कमरेला घेण्यासाठी तुम्ही कमरेवरती लक्ष द्या. किंचित पाय वाकवा. डोकं आत घेत चला. आत घेताना सावध राहा, कारण जर तुम्ही डोकं आत घेताना इथून पोक आलं तर परत कमरेवरती येणारा ताण पाठीवरती येईल आणि कमरेचा ताण कमी होईल. त्यामुळे पोक न काढता हात असे ठेवले तरी चालतील आणि पाय दोन्ही बाहेरच्या दिशेने ठेवा, म्हणजे तुम्ही कमरेतून वाकवू शकाल. पास. मार्जरासनात या. जरा पाठीला सैल करून घ्या. पाठीचे ना डायनामिक आणि स्टॅटिक अशा स्ट्रेचेसचं कॉम्बिनेशन करायचं. डायनामिक म्हणजे मी आता हालचाली घेते ना, ते डायनामिक आहेत. आणि स्टॅटिक म्हणजे हा एक ताण देऊन ठेवल्यानंतर असंच काही काळ थांबणे. आपण दोन्ही पाय असे भद्रासनात घ्यायचे, पण दोन्ही पाय असे जॉईन करायचे नाहीयेत. पाय डिस्टन्स ठेवायचा आणि इथे सुद्धा हातांचा सपोर्ट न घेता खाली खाली वाकायचे. हात जर पटकन खाली तुम्ही ठेवले तर मग वजन हातांवर जाईल ना, म्हणून हात खाली ठेवू नका. डोक्याच्या मागे हाताची घडी किंवा हात असे लॉक करून खाली वाका. आणि बेंडिंग करताना पहिले हिप्स बाहेरच्या दिशेने काढा. असे असे हिप्स बाहेरच्या दिशेने घेतल्यानंतर हात समोर, हळूहळू पुढे. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. आणि यात तुम्ही होल्ड सुद्धा करा. या सर्व स्ट्रेचेसचा तुम्ही नियमितपणे सराव करा आणि तुमची कंबरदुखी लवकरात लवकर बरी करून